ग्रुप आयच्या शेवटच्या मॅचेस होत्या इराक विरुद्ध सेनेगल आणि फ्रान्स विरुद्ध नॉर्वे. फ्रान्स विरुद्ध नॉर्वे हा सामना डिसाईड करणार होता की या ग्रुपमधून टॉपला कोण असणार. नॉर्वेने त्यांचे सगळे स्ट्रॉंग प्लेयर्स बसवले आणि सबस्टिट्यूट्स मैदानावर आणले आणि व्हायचं तेच झालं. फ्रान्सने 4-1 असा नॉर्वेचा अगदी सहज पराभव केला. फ्रान्सकडून डेम्बेलेने हॅट्रिक केली, डेझरी डुएने सुद्धा एक गोल केला. त्यामुळेच फ्रान्स 9 पॉईंट सकट पहिल्या नंबरला आहे आणि ते त्यांचा राऊंड ऑफ 32चा सामना 30 जूनला खेळणार आहेत. नॉर्वे 6 पॉईंट सकट दुसऱ्या स्थानावर आहेत आणि ते त्यांचा राऊंड ऑफ 32चा सामना आयव्हरी कोस्ट विरुद्ध खेळणार आहेत 30 जूनला. सेनेगल विरुद्ध इराक हा सामना सेनेगलसाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांना विजय तर हवाच होता, पण मोठ्या फरकाने विजय हवा होता आणि तेच झालं. त्यांनी इराकचा 5-0 असा फडशा फाडला. इस्माईला सारने एक गोल केला, पापा गुएने 2 गोल केले आणि त्याबरोबरच सेनेगल 3 पॉईंट सकट तिसऱ्या नंबरला आहे आणि कदाचित ते या ग्रुपमधून क्वालिफाय होतील.